घरातून बाहेर जाण्यासाठी 4 लोक नॉमिनेट झालेले आहेत. वैभव, इरिना, आर्या आणि अभिजित सावंत. आणि या 4 मधून नक्की कोण जाईल घरातून बाहेर याबद्दल थोडीशी चर्चा करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर घरातून बाहेर जाण्यासाठी 4 लोक नॉमिनेट आहेत. अभिजित, इरिना, वैभव आणि आर्या. जर का अभिजित बद्दल बोलायला गेलं तर अभिजित स्ट्रॉंग प्लेअर आहे. चांगला गेम सुरू आहे आणि घरात त्याच्या नावाची चर्चा आहे. चांगले असो वाईट असो अभिजितच्या नावाची खूप जास्त चर्चा आहे आणि बी टीमचा एक इम्पॉर्टंट मेंबर आहे अभिजित सावंत. त्यामुळे तो एवढ्यात तरी घरातून बाहेर नाही जाणार. आर्याबद्दल जर का बोलायचं झालं तर आर्या सुद्धा मस्त असा गेम खेळते. इंडिव्हिज्युअल गेम खेळायला तिने सुरुवात केलेली आहे. भलेही तिला दोन्ही टीम कडून पाहिजे तेवढा सपोर्ट नाही मिळत आहे, तरी सुद्धा ती तिकडे डंके की चोटवर गेम खेळत आहे आणि पब्लिक तिला म्हणून पसंत करत आहे. त्यामुळे एवढ्यात तरी ती घराच्या बाहेर जाईल असं सध्या तरी दिसत नाहीये. त्यानंतर इरिना बद्दल जर का बोलायचं झालं तर इरिना ही बाहेरच्या देशातून आलेली मुलगी आहे. तिने मराठी अडॅप्ट करायचा चांगला प्रयत्न केलाय, मराठी संस्कृती जपण्याचा चांगला प्रयत्न केलाय. पण मला असं वाटतंय तरी सुद्धा जे आहे तिचं नुकसान जे आहे ते इकडे होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. कारण मित्रांनो, इरिना जी आहे ही फक्त संस्कृती जपतीये, बाकी गेम मध्ये शून्य जे आहे ते दिसत आहे. त्यामुळे तिला जास्त वोटिंग मिळणार नाही आणि या आठवड्यात सगळ्यात जास्त तिचे चान्सेस आहेत घरातून बाहेर जाण्याचे. आता वैभव बद्दल जर का बोलायचं झालं तर वैभवला पब्लिकचा अजिबात सुद्धा सपोर्ट नाहीये. बाकी कंटेस्टंटचे जे पब्लिक आहे ते वैभवच्या विरोधातच जाऊन वोटिंग करणार आहेत. त्यामुळे वैभवला सुद्धा कचऱ्याची घंटा आहे. पण वैभवसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की ए टीमचा एक महत्वाचा मेंबर आहे आणि घरात आतापर्यंत तो विलन दिसत आहे. त्यामुळे मेकर्स त्याला एवढ्याच घरातून बाहेर काढतील असं सध्या स्थितीत वाटत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं या 4 लोकांमधून इरिना जी आहे ती घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो? कोण जाईल घराच्या बाहेर या 4 लोकांपैकी? मला असं वाटतंय इरिना जे आहे ते या आठवड्यात घरातून बाहेर जाण्याची जास्त शक्यता आहे. तुमचं काय मत आहे? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.